नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंटला जाऊन जशी मिळते तशी खूपच क्रीमी, सुगंधी आणि तोंडात विरघळणारी मेथी मलाई मटर रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच ट्रायमध्ये परफेक्ट जमते. एकदा घरी केले की हॉटेलची आठवण पण येणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजची खास रेसिपी. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की माझी रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली. आधी आपल्याला मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मेथी पाण्यामधून धुवून घेतल्यानंतर ह्याला आपल्याला एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर ही मेथी आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जेवढी मेथी आपल्याला भाजीमध्ये लागणार आहे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे जे मी प्रमाण दाखवलेलं आहे ते साधारण 8 ते 10 लोकांना भाजी व्यवस्थित पुरेल. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तमालपत्री, चक्रीय फूल, दालचीन, वेलदोडे, मसाले वेलदोडे 2, मिरे, लवंग 1, 2, 3, आल्याचा तुकडा आणि भरपूर अशा प्रमाणात लसूण, थोडेसे मिरची, साधारण 1-2 मिरची इथे मी घेतलेला आहे. टोमॅटो इथे मी 2 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि भिजवलेले काजू साधारण एक अर्ध वाटी, छोट्या वाटीनं अर्ध वाटी काजू आपल्याला भिजत घालायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटांनी ते काजू वापरायचे आहे. कांदा इथे मी मोठे 3 कांदा वापरलेले आहेत. अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून भाजलं तर व्यवस्थित पटकन भाजतं, पण मीठ घालताना आपल्याला याच्यामध्ये भाजताना थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण भाजीमध्ये आपण परत एकदा मीठ घालणार आहोत. हे जे मसाला आपण भाजणार आहे किंवा भाजत आहे, हे ग्रेव्हीचा मसाला आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे व्यवस्थित मसाला असा व्यवस्थित त्याचा फ्लेवर येत नाही किंवा तुम्ही टोमॅटो, कांदा असे मऊ पडत नाही, तोपर्यंत ह्याला आपल्याला व्यवस्थित परतून भाजून घ्यायचा आहे. आता माझा मसाला पूर्णपणे भाजलेला आहे. तो एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. आता मसाला पूर्णपणे थंड झालेला, याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे साधारण एक अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पाणी घालून याला बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी त्याच कढईमध्ये अगदी थोडं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटर किंवा तुम्ही 1 चमचा लोणी घालायचा आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही लोणी घाला किंवा बटर असेल तर लोणी घालू नका, कोणतंही एक तुम्ही घालू शकता. आता लोणी पूर्णपणे विरघळल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर घालणार आहोत. अगदी थोड्या प्रमाणात हिंग पावडर घालायचं आहे आणि थोडेसे मोहरी आणि थोडेसे जिरे याच्यामध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये थोड्या अशाच पद्धतीने मी अखंड लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि जे आपण मेथी कट केलेलं होतं ती मेथी आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. याच्यामध्ये मी परफेक्ट असं प्रमाण सांगत नाही की कारण सर्वजण अशाच किंवा एवढीच भाजी बनवतात असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही कमी जास्त प्रमाणात सर्व घेऊ शकता. आता मेथी थोडीशी परतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठ्या वाटीने थोडंसं मटार घेणार आहोत आणि मटार याच्यामध्ये मी ताजंच वापरलेला आहे. तुम्ही फ्रोझन मटार जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण आता मटारचा सीझन आहे त्याच्यामुळे मी फ्रेश मटारच वापरलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मटार व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत मी अशा पद्धतीने परतणार आहे. आता याच्यामध्ये मटार थोडेसे माझे शिजलेले आहेत. आता आपण मसाले ॲड करणार आहोत. मसाल्यांच्यामध्ये याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात हळद आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि किचन किंग मसाला मी आवर्जून याच्यामध्ये वापरलेला आहे. याची टेस्ट खूपच छान येते. एव्हरेस्ट कंपनीचा किचन किंग मसाला
ग्रेव्हीच्या भाजीमध्ये खूपच टेस्टी लागतो, त्याच्यामुळे तुम्ही हाच मसाला वापरा. आता थोडंसं मीठ आपण आधी घातलेलं होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे ग्रेव्ही बनवलेलं होतं, ती ग्रेव्ही आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे. मसाला घातल्यानंतर मगच आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे. आधी ग्रेव्ही घालून नंतर मसाला घालायचा नाही, नाहीतर आपल्या भाजीला असा व्यवस्थित कलर येत नाही आणि मसाल्याचा फ्लेवरसुद्धा आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित उतरत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की आधीच मसाला घालायचा, व्यवस्थित भाजायचा आणि मगच आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. साधारण 1-2-3 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही भाजी अशी शिजत नाही. आणि तुम्ही बघू शकता की भाजीला थोडंसं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही भाजायची आहे. आता आता याच्यामध्ये मी अर्ध वाटी अमूल फ्रेश क्रीम वापरलेला आहे. जर तुमच्याकडे अमूलचं किंवा फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही अर्ध वाटी दूध आणि 2 ते 3 चमचे साय आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे. इथे मी फ्रेश क्रीम वापरलेला आहे म्हणून मी साखर घातलेलं नाही. तुम्ही साखर थोडीशी घालायची आहे जर तुम्ही दूध वापरणार असाल तर. आता इथं अगदी थोड्या प्रमाणात इथे आपल्याला उकळलेलं पाणी म्हणजे गरम पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी थोडी दाटसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायची नाही. आणि ह्याला साधारण 1-2 मिनटासाठी आपल्याला भाजी झाकण लावून शिजवायचं आहे. आता 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी किती छान पद्धतीने आपली अगदी रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता ही रेसिपी आपण गरम चपातीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि लिंबू त्याच्यासोबत कांदा आणि गरम गरम अशी रेस्टॉरंट स्टाईल मेथी मलाई मटार रेसिपी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.